तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग शोल्डर कशामुळे कळतं हे सगळं पूर्णतः आपल्या ब्लाऊजची फिटिंग कशा प्रकारे आपण करतो त्याच्यावर अवलंबून असतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक्स्ट्रा फ्रंट भाग किंवा बॅक भाग शोल्डरकडून एक्स्ट्रा निघाला तरी आपल्या शोल्डर कळू शकतं. ते आपण तर आपली कंबर 29 आहे. तर 29चा चौथा आपण 7.25 घेतलेला आहे. तर ही मार्किंग आधी करून घ्यायची आहे 7.25. ही पाठीमागचा भाग आहे. तर 7.25 दोन्ही साईडचे करून घ्यायचा आहे. आणि फ्रंट साईडला सुद्धा आधी फिटिंगचं माप कमरेचं टाकून घ्यायचं आहे 7.25. हे बघू शकतो 7.25. तर आपल्याला ही फिटिंगचं फ्रंट आणि बॅक हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. एकमेकांवर ते आपण टिक मार्क केलेली आहे ते ठेवून घ्यायचं. आणि बघू शकतो तुम्ही मुंडा एकदम व्यवस्थित आलेला आहे खालून, म्हणजे इथली परफेक्ट आपलं हे माप परफेक्ट आलेलं आहे. तर एक्स्ट्रा भाग कुठे निघतो, आपला एक्स्ट्रा भाग तिकडे निघतो. हा बॅक साईडला एवढा अर्धा इंच एक्स्ट्रा भाग निघतो. तर आपण इथून शोल्डर जॉईन केलं तर एवढा अर्धा इंच आपला लूज पडणार आहे शोल्डर. तर ते उतरणार पण आणि खाली फिटिंगसुद्धा व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे आपण पहिला आधी टिक मार्क करून घ्यायची. इथं मुंडा परफेक्ट आहे का तो बघायचा आहे. आणि नंतर आपला हा एक्स्ट्रा भाग बॅक साईडला निघतोय तर हा कापून टाकायचा आहे. तर आपला पूर्ण उंची ह्या ब्लाऊजची 13.5 आहे. तर 13.5 ही परफेक्ट बसते का नाही बघूया आपण. एवढं एक्स्ट्रा येणार आहे आणि हे एवढं फिटिंगला जाणार आहे शिलाईला. बघू शकता तुम्ही. कंप्लीट 13.5 येत आहे. इथून फिटिंग आपली येणार आहे. मेन शोल्डरला इथून टिप घालायची आणि एवढं हे एक्स्ट्रा येतं आहे. इथून एवढं हे अर्धा इंचाचं कट करून घ्यायचं. तर आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार आहे आणि शोल्डर उतरायचं जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा.